नमस्कार मंडळी, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर चला मग आज बनवूया आपण साबुदाणा आणि बटाट्याचा खीस घालून मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत शेअर करा। हे पापड खायला खूप छान लागतात आणि अतिशय टेस्टी पण लागतात। करायलाही सोपे आहेत आणि पाहू शकता मस्त असे पांढरे शुभ्र येतात। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यातला साबुदाणा केवढा फुललाय। यामधला एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते, आवाज ऐका। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता रात्री। उकळत्या पाण्यामध्ये भिजवलाय म्हणजे चांगला भिजतो। यासाठी आपल्याला उकळत्या पाण्यामध्येच भिजत घालायचा आहे। आता या साबुदाण्यामधला मी 1 वाटी साबुदाणा काढून ठेवणार आहे दुसरे पापड बनवण्यासाठी। तर आता मोठं एक पातेलं घेतलंय, कारण माझ्याकडे होलची चाळणी थोडी रुंद असल्यामुळे मोठं पातेलं घेतलंय। तर हे पाणी मी फिल्टरचं उकळायला ठेवलंय, कारण याच पाण्यामध्ये आपण जो खीस आहे तर तो शिजवून घेणार आहोत। असं केल्यामुळे आपला गॅस आणि पाणी दोन्ही पण वाचेल। तर होलची चाळणीमध्ये पाणी येत होतं बुडून, त्यामुळे मी यातलं थोडं पाणी काढून घेते आणि आता चाळणी ठेवून यामध्ये मी थोडा थोडा करून साबुदाणा वाफवून घेते। पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच। आणि याला अधूनमधून आपल्याला झाकण काढून हलवायचं आहे, म्हणजे एक ना एक साबुदाणा व्यवस्थित वाफवतो। आता याला 3 ते 4 मिनिट झालेत। झाकण काढून याला थोडंसं हलवून घेते। तर पाहू शकता साबुदाणा अर्धवट वाफवलाय। याला हलवल्यानंतर मी पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर परत वाफवून घेणार आहे। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल साबुदाणा छान वाफवलाय। आता याला मी काढून घेते आणि याच पद्धतीने दुसरा साबुदाणा वाफवून घेते। आता या साबुदाण्याला हलवल्यानंतर यावरती आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे। तर इथे मी गरम पाणी करताना किटलमध्येच गरम पाणी केलं आहे। तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी केलं तरीही चालेल, पण चांगलं कडकडीत गरम असावं। याला मी काढून घेते आणि दुसरा साबुदाणा याच पद्धतीने वाफवून घेते। तर इथे सर्व साबुदाणा वाफवून झाला आहे। आता याच पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी 2 ते 2.5 चमचे मीठ घालते आणि आपल्याला जो खीस आहे तर तो यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी आपल्याला हा खीस रात्रीच खिसून ठेवायचा आहे। 2-3 पाण्याने धुवून तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे, रात्रभरासाठी ठेवायचा आहे। आणि सकाळी पण आपल्याला खीस शिजवण्याआधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये बुडून हा खीस शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी जी बारीक खिसणी असती तर त्यानेच हा खीस खिसलाय। मध्यम आकाराची खिसणी घेऊन खरं तर हा खीस करायचा, म्हणजे वाळल्यानंतर अजून छान दिसतो। तर माझ्याकडे मध्यम आकाराची होलची खिसणी नव्हती, त्यामुळे मी छोट्या होलच्या खिसणीने हा खीस खिसलाय। तर मंडळी, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा। हा खीस शिजत असताना आपल्याला अधूनमधून असं हलवायचं, म्हणजे एकसारखा शिजतो। आणि बोटाने खीस तोडून पाहायचा, तुटला की समजायचं आपला खीस शिजलाय। लगेच याला आपल्याला एका मोठ्या गाळणीमध्ये, म्हणजेच चाळणी गाळणी जे असेल त्यामध्ये पाणी निथळत ठेवायचं आहे। आणि याच पद्धतीने दुसरा बाकी राहिलेला खीस पण मी शिजवून घेते। फक्त आपल्याला पाण्यामध्ये खीस टाकण्याआधी थोडंसं मीठ घालायचं। तर मंडळी, मी मसाले बिझनेस चालू केला आहे। जर तुम्हाला मसाले घरगुती बनवणं होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्यावरती मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता। तर इथे सर्व खीस शिजवून झाला आहे। आता मी अशा मोठ्या आकाराची टोपली घेतली, यामध्ये खीस आणि साबुदाणा घालते। तर साबुदाणा वाफवल्यामुळे चिकट होतो आणि त्यामुळे एकाला एक चिटकतो। तर तो आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे, म्हणजेच मोकळा करून घ्यायचा आहे। आता नंतरचा खीस घातल्यानंतर हा खीस
गरम आहे, त्यामुळे मी इथे उलताण्याने मिक्स करून घेते. थंड झाल्यानंतर आपल्याला याला हाताने मिक्स करायचं आहे. तर इथे मी ही खिसणी वापरली छोट्या होलची. तर यामध्ये तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर घालू शकता किंवा हिरवी मिरची पण घालू शकता, पण मी इथे फक्त मिठाच्या करणार आहे. तर खीस शिजत असताना आपण भरपूर मीठ वापरले, पण साबुदाण्याला मीठ वापरलं नाही. म्हणून आपल्याला आधी खाऊन पाहायचं आहे आणि त्यानंतर मीठ कमी वाटलं तर अजून वरतून मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी टेरेसवरती आले, मेन कापड अंथरले आणि आता त्यावरती पापड घालणार आहे. तर हे पापड आपल्याला हाताने घालायचे, न चमच्याची किंवा पळीची गरज लागणार नाही. तर लहान मोठ्या आकाराच्या कशा आवडतात त्यानुसार आपल्याला इथे पापड हे घालून घ्यायचे. तर मी मध्यम आकाराचे पापड बनवते आणि जाड ठेवायचे, पातळ करायचे नाही, कारण वाळल्यानंतर हे खूप पातळ होतात. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे पापड नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेले पापड कसे झाले. तर इथे पापड थोडे घालू लागले आणि थोडंसं बाकी होतं, तर आई बोलली स्वयंपाक करायचा आहे तू जा आणि बाकी राहिलेले पापड मी करते. तर आता हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलेत आणि पाहू शकता एकदम कुरडईसारखे दिसतात. पहा मस्त झालेत आणि आता यातले मी तुम्हाला 2-3 पापड तळून दाखवते. तर इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे. त्याआधी आपल्याला तेल गरम झाल्यानंतर थोडासा तुकडा टाकून पाहायचा, तळला की लगेच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे. पहा व्हिडिओमध्ये दिसत असेल ना किती पांढरे शुभ्र झालेत आणि मस्त फुललेत आणि त्यातला साबुदाणा तर अगदी नायलन चिवड्यासारखाच फुलला आहे. हे पापड करायला पण सोपे आहेत आणि खायला पण अप्रतिम आहेत, एकदम खुसखुशीत होतात. तर इथे मी 4-5 पापड तळल्यानंतर दाखवते. तर इथे आपले पापड तयार झालेत एकदम तळून अतिशय खुसखुशीत. तर यातले मी तुम्हाला 1-2 पापड तोडून दाखवते, आवाज ऐका. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.